श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 58. गीता शिकणं, गीता अभ्यासणं म्हणजे स्वतःमध्ये सकारात्मक बदल करणं. 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी 20 गुणांची यादीच दिली आहे आणि ते गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा असं भगवंत सांगतात. त्यातला आता आपण दुसरा गुण पाहू, अदंभित्व. दंभ म्हणजे ढोंगीपणा, दिखाऊपणा. जे सद्गुण आपल्यात नाही ना ते दाखवणं आणि त्यामुळे गर्वाने फुलून जाणं, लोकांकडून सत्कार करवून घेणं, लोकांना त्याद्वारे फसवणं, असे उद्योग या दंभामुळे चालू असतात. आजच्या काळात तर दंभाला नुसता ऊतच आलाय. अनेक बाबा काय माता काय दंभानी स्वतःला थोर म्हणवून घेतात, महाराज माताजी बनतात आणि लोकांना पैशानी फसवतात. तेच लोक असे दांभिक असतात असे नव्हे. या लोकांनाच दांभिक म्हणायचं नाही, तर हा दंभ तुमच्या आमच्या मनात सुद्धा असलेला असतो बरं का. तो लपलेला असतो. जसं देवळात गेल्यावर डोळे मिटून देवापुढे असं काही उभं राहणं होतं की जणू समाधीच लागलीये. मग तिथे कुणी त्यांना बघणारे असतील तर मग छानच प्रदर्शन होतं. मुद्दाम दिखाऊपणा केला जातो आणि हा दंभ सर्वत्र आढळतो. दंभ न करणं हे अदंभित्व. लोकांना दाखवण्यासाठी काही करण्याची गरज नाही. जे जपजाप्य, ध्यान, दर्शन जे काही करायचं असेल ते सहजपणे झालं पाहिजे. त्याचं प्रदर्शन करता कामा नये. अशा दांभिक लोकांच्या जाळ्यामध्ये सुद्धा आपण कधी फसता कामा नये. आणि आजच्या जीवनात ही खरी सावधगिरी बाळगण्याची गोष्ट आहे. तिसरा गुण आहे अहिंसा. काया वाचा मने कोणाचीही हिंसा करू नये. हिंसा 3 प्रकारांनी होते. शरीराने कुणाला मारणं, कुणाला इजा करणं किंवा करवून घेणं, त्यांना करवणं तसं. ही झाली कायिक हिंसा. वाचेने कुणाला टाकून बोलणं, अपमान करणं, वाईट बोलणं ही वाचिक हिंसा. आणि मनाने सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नये. वाईट चिंतणं ही मानसिक हिंसा. हिंसा पश्चात्तापाचं कारण बनते. पेराल तसं उगवतं ही गोष्ट माहिती आपल्याला. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवावी, कारण जे फेकू ते बाउन्स बॅक होणारच. श्रीराम समर्थ श्रीराम.